हॅलो, वेलकम टू सुरेखाज ब्लॉग. तर आज आहे अंगार चतुर्थी, म्हणून आम्ही पण कुठं बाहेर जायचं इच्छा आहे. अजून बघूया, त्याचा पप्पा अजून आले नाही. बघूया काय होते. आणि काहीतरी स्वीट बनवायचं पण आहे. काय काय होतं माहिती नाही, बघूया. हो बघा, आत्ता झोपून उठले. शाळेवरून आलं की मस्त 2 तास आरामशी झोपतोय आणि 4 वाजता उठायचं टायमिंग आहे त्याचं. उठून बघा कसं बसलंय. काय करतोय? कुठं बसलाय तू? किचनवर. काय करतोय? काय पाहिजे तुला? मोबाईल नाही देणार. काय पाहिजे दुसरं? दूध? दूध पिणार? हाय माकड्या. चहा संध्याकाळी आणि सकाळी चहा लागतोच, आणि याला दूध. आमच्या साहेबांना पण व्हिडिओमध्ये यायचं होतं, म्हणून बोलते मम्मी सरक, मी पण येते. आता मी रेडी होते. मंदिरला जायचं आमचं फिक्स झालं आहे. आता मंदिरला जातो, कारण चतुर्थी पण आहे, जायचं इच्छा पण झाली आहे, म्हणून आम्ही चाललो बाहेर. पहिलं मी रेडी होते, नंतर तुम्हाला भेटते. चालले रे फिरायला चाललोय. कोण घेऊन चाललंय? पप्पा. तुला नाही घेऊन जाणार, तुला नाही घेऊन जाणार. तू राशील इकडं की येणार आहे? तू येणार आहे? ते आम्ही दोघं मस्त रेडी झालो. घरातून आमची गाडी बाहेर पडली. मोपडामधून आम्ही निघालो बाहेर. गाडीवर बसल्यावर आमचा बाबूचा एक वेगळाच आनंद असतो. तो बसतच नाही नीट. गाडीवर बसून 2-3 क्लिप घ्यायचं म्हणल्यावर जीवावर येतो, कारण हा बाबू आमचा बसतच नाही खाली. जाम भीती वाटतो त्याला घेऊन व्हिडिओ शूट करायला. आणि आम्ही इकडं आलो देवीचं दर्शन घ्यायला. मस्त देवीचं दर्शन वगैरे घेतलं. आणि इथे बघू शकता तुम्ही, एवढं मोठे मोठे फिश आहेत ना, बापरे, जाम मोठे मोठे फिश आहेत. त्यानंतर इकडं बाबू पण देवदर्शन करून घेतला. आणि इकडं आम्ही थोडं बसलेलो, शांत वातावरण बघू शकता तुम्ही. इथे 5-10 मिनटं बसलो आणि तिथून आम्ही निघालो बाहेर. आणि परत आपल्याला दुसऱ्या मंदिरला पण जायचं होता. हा मंदिर जामच तुम्ही रीलमध्ये वगैरे बघितलंच असेल, जाम व्हायरल झालं होतं हा मंदिर पहिलं. आणि आम्ही तिथंच आलेलो आहे. हा आहे नडाळमध्ये. इथे 5 देवाचं मंदिर एका ठिकाणी बनवलं आहे, आणि इतकं सुंदर बनवलं आहे ना, बघून पण मन भरत नाही. मी किती वेळा येते इकडं, मला जाम खूप सुंदर वाटतो. आणि इकडं सगळं 5 देवांचं दर्शन एकदाच होऊन जातो. आणि संध्याकाळ टायमात तर इतकं चांगलं वाटतं, आणि रश पण असतो जाम. आणि तिकडं देवदर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर आम्ही खाली गार्डनमध्ये आलेलो. इथे खाली गार्डनमध्ये बाप लेकांचा मस्ती चालू होता. हा सगळं बघायला खरंच टाईम भेटत नाही. सगळं आपल्या आपल्या कामामध्ये बिझीच असतो. तो कामामध्ये बिझी असतो, मी घरातल्या कामामध्ये बिझी असतो. लेकरांना टाईम द्यायला वेळच भेटत नाही. असलंच एक दिवस असतो की लेकरांसंग आम्ही एन्जॉयमेंट करू शकतो. तिथे थोडं टाईम स्पेंड केला, थोडं फोटो काढून घेतला. त्यानंतर घरी आल्यावर मला जेवण पण बनवायचं होतं. मग घरी आले की पहिलं माझं जेवण बनवायचं चालू होतं. हे बघा असं होतं, एका हाताने कॅमेरा पकडून शूट करायचं म्हणजे असं काही गडबड तर होतोच. पहिला मला नैवेद्य पण द्यायचं होतं देवाला, म्हणून पहिलं खीर बनवून घेतला. त्यानंतर खीर बनवून पहिलं देवाचा नैवेद्य पकडून घेतला, कारण जामच लेट झालेला आपल्याला घरी यायला. आणि आम्ही बाहेर काही पण खाल्लेलं नव्हतं, कारण संकष्ट होतं, म्हणून असंच आम्ही आलेलो. काही खाल्लेलंच नव्हतं. आणि सगळ्याला भूक पण जाम लागलेली. पटापट मी इकडं पनीर भाजी बनवून घेतला, खीर बनवून घेतला. त्यानंतर इकडं मी पुरी बनवायला घेतलेलं. आणि पहिला मस्त पुरी लाटून घेतलं. मी सगळं पुरी एकदाच लाटून घेते. मध्ये बाबूचं एक वेगळंच चाललेलं, रडत होता तो, मॅगी बनवून दे, मॅगी बनवून दे. लेकरांचं काय असतो काय माहिती, एवढं चांगलं जेवण बनवतं तरी पण ह्याला मॅगी वगैरे पाहिजे. ते सोडा, तो असंच चालूच असतो आमच्या घरात काही ना काही. इकडं पुऱ्या लाटून घेतला आणि मस्त फ्राय करून घेतला. पुऱ्या सगळं तळून घेतलं. आणि जामच खरं सांगते, जाम लेट झालेला जेवायला आपल्याला, म्हणून पटापट पुऱ्या तळून घेतला. त्यानंतर त्यांना जेवण वाढवून दिलं. मस्त असं बेद होतं आमच्या घरात जेवणाचं. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओमध्ये काही कमी असेल मला कमेंट करून सांगा, ताई असं करा तसं करा. ठीक आहे, माझ्या व्हिडिओला प्लीज सपोर्ट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.